बुलेटिनची सुरुवात करतोय एका मोठ्या बातमीने। बातमी आहे पुण्यामधली वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हे राम नथुराम प्रयोग पोलिसांच्या चोख बंदोबस्तात सध्या सुरू आहे। पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात हा प्रयोग सुरू असून या प्रयोगावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानी संघटनेने विरोधात निदर्शनं केली होती। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। पुण्यामधली दृश्य आहेत। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ज्यांनी हत्या केली त्या नथुराम गोडसे यांच्या जीवनावर आधारित हे राम नथुराम हे नाटक आहे आणि नाटक सुरू झाल्यापासून राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय। या नाटकाला विरोध केला जातोय। या पक्षांकडून या नाटकाला विरोध केला जातोय। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानी संघटनेने या नाटकाला विरोध केला आणि पुण्यात आज असलेला दुपारी 1चा प्रयोग आहे तो उधळून टाकण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला। मात्र हा प्रयोग सध्या आता पोलिसांच्या चोख बंदोबस्तात सुरू आहे। दरम्यान काही कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसतंय। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। पुण्यामधली दृश्य आहे। या ठिकाणी हे राम नथुराम नाटकाचा प्रयोग उधळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी हा प्रयत्न आहे तो हाणून पाडलाय। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले पुण्याचे प्रतिनिधी अमोल कविटकर। अमोल, हे राम नथुरामचा प्रयोग सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी समाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी असून दे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्या प्रयोगाला विरोध केला होता। सध्याची इथली परिस्थिती काय? आताची परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे शांत आहे, मात्र मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आता आपण अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आधीपासूनच विरोध जो आहे तो काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, संभाजी ब्रिगेड असेल आणि नितेश राणे यांची स्वाभिमान संघटना असेल यांनी सुरुवातीपासून या नाटकाला विरोध केलेला होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे नाटक होऊ नये अशा प्रकारची मागणी केलेली होती। मात्र या मागणीला फारशी दाद जी आहे ती मिळाली नाही आणि प्रत्यक्ष आज दुपारी 1 वाजता या नाटकाला सुरुवात झाली। मात्र नाटकाला सुरुवात होत असतानाच बाहेर मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी संघटना आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते जमलेले होते। घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात झाली। काही ठिकाणी पोलिसांसोबत बाचाबाची सुरू झाली, मात्र पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली आणि सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेऊन हा प्रयोग जो आहे तो सुरळीत सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आत्ता आतमध्ये बरोबर 1 वाजता प्रयोगाला सुरुवात झालेली आहे आणि आतमध्ये जवळपास 150 ते 200 प्रेक्षक आहेत जे हा प्रयोग जो आहे तो पाहत आहेत। मात्र दुसरीकडे शरद पोंक्षे यांच्याशी आपलं बोलणं झालं। त्यांचं असं म्हणणं होतं की याआधी सुद्धा जवळपास 50पेक्षा जास्त प्रयोग जे आहेत ते या नाटकाचे झालेले आहेत। याआधी अशा प्रकारचा विरोध जो आहे तो नाटकाला झालेला नव्हता, मात्र आता नेमका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सगळा विरोध होताना पाहायला मिळतोय। विरोधाला राष्ट्रवादी आणि काँग्रेस समोर आलेलं होतं, तर दुसरीकडे शिवसेना जी आहे ती या नाटकाच्या पाठिंब्यासाठी मैदानामध्ये उतरलेली पाहायला मिळाली। प्रामुख्याने जे काही औरंगाबादमध्ये घडलेलं होतं, जे काही ठाण्यामध्ये घडलेलं होतं त्याची पुनरावृत्ती पुण्यामध्ये होऊ नये याची खबरदारी जी आहे ते पोलिसांनी घेतली। मात्र निषेध जो आहे तो केवळ घोषणाबाजीपुरता मर्यादित राहिला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात जे आहे ते घेण्यात आलेलं आहे। आणखी यात एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळेस प्रत्यक्ष ताब्यात कार्यकर्त्यांना घ्यायची वेळ आली त्यावेळेस स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जायला कोणी तयार नव्हतं। स्वाभाविकपणे पुणे महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या अनुषंगाने जर अटक झाली तर जामीन जवळपास सोमवारीच मिळेल। यामुळे प्रत्यक्ष विरोध करणारे कार्यकर्ते आणि ताब्यात घेतलेले कार्यकर्ते याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आपल्याला पाहायला मिळते। मात्र विरोध जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती होता, मात्र प्रयोग सुरळीत सुरू आहे। आम्हाला एकंदरीत किती कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय? अद्यापर्यंत पोलिसांकडून कुठलीही आकडेवारी समोर आलेली नाही आहे की किती कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। मात्र मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। जे काही मोठमोठे टेम्पो असतात जे कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेले होते, मात्र प्रत्यक्षामध्ये अवघ्या हाताच्या बोटावर मोजणे इतकेच कार्यकर्ते त्या गाडीमध्ये बसून गेले। आता पोलीस पुढची प्रक्रिया करतील। मात्र मी सांगितलं त्याप्रमाणे निवडणुकीची भीती सगळ्यांसमोर होती, मात्र विरोध तर करायचा होता। त्यामुळे या द्विधा मनस्थितीमध्ये अनेक कार्यकर्ते जे आहेत ते विरोध करून ज्यावेळेस पोलीस प्रत्यक्ष ताब्यात घ्यायला लागले कार्यकर्त्यांना त्यावेळेस आपापल्या सोयीनं या परिसरामधनं बाहेर पडताना पाहायला मिळाले। मात्र त्यांची भूमिका होती की या नाटकाच्या माध्यमातून महात्मा गांधींची बदनामी केली जाते, चारित्र्य हनन केलं जातं। तर दुसरीकडे शिवसेनेचा दावा होता जर कुठल्याही कलाकृतीला जर सेन्सॉर बोर्डानं जर मान्यता दिली असेल तर पोलिसांच्या देखरेखीखाली आता हे राम नथुराम या नाटकाचा प्रयोग जो आहे तो आता पुण्यातल्या अण्णाभाऊ साठे सभागृहात सुरू आहे। धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या ठिकाणी पोलिसांनी या कार्यकर्त्यांचा विरोध जो आहे तो हाणून पाडला। या
समाज ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या नाटकाला विरोध केला होता. मात्र आता पोलिसांनी या प्रकरणी काही कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलेलं आहे. नथुराम गोडसेंचं जाहीर समर्थन शरद पोंक्षेंच्या हे राम नाटकातून होतं. हा या देशातील जिवंत देशद्रोह आहे, हा खरा दहशतवाद आहे, हा सांस्कृतिक दहशतवाद आहे. आणि शरद पोंक्षेंचा हा सांस्कृतिक दहशतवाद राष्ट्रपिता महात्मा गांधींचं चारित्र्य हनन करणारा आहे. नथुराम गोडसेची सारखी संघाची विकृती ठेचण्यासाठी, ब्राह्मणी विकृती नष्ट करण्यासाठी आम्ही आता सक्षमपणे लढणार आहोत.